दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचा असा एक सुपरस्टार ज्याच्या नावावर चित्रपटगृहात गर्दी लोटते, ज्याच्या एका इशाऱ्यावर करोडो चाहते जीव ओवाळून टाकतात, तो म्हणजे थलपती विजय. विजयचे व्यावसायिक आयुष्य नेहमीच यशाच्या शिखरावर राहिले आहे, पण सध्या तो त्याच्या चित्रपटांमुळे नाही तर एका धक्कादायक बातमीमुळे चर्चेत आला आहे. विजय आणि त्यांची पत्नी संगीता, ज्याच्या सुखी संसाराची उदाहरणं दिली जायची, त्यांच्या नात्यात आता मिठाचा खडा पडला आहे. 27 वर्षांचा सुखाचा संसार आता थेट न्यायालयाच्या पायरीवर पोहोचला आहे. सोशल मीडियावर सध्या एकच चर्चा आहे, विजय आणि संगीता यांचा घटस्फोट होणार का? आणि या सगळ्या दाक्षिणात्य सुंदरी त्रिशा कृष्णनचे नाव देखील घेतले जात आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या प्रकरणाचा सविस्तर उलगडा करणार आहोत. नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहतात मुंबई आउटलुक. विजय आणि संगीता यांची जोडी ही साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील सर्वात आदर्श जोडी मानली जाते. ही कथा सुरू झाली होती 1996 मध्ये, जेव्हा विजय एक उद्योन्मुख अभिनेता होता. संगीता ही त्याची खूप मोठी चाहती होती. ती लंडनहून खास विजयला भेटण्यासाठी चेन्नईला आली होती. एका स्टुडिओमध्ये त्यांची भेट झाली आणि पहिल्याच भेटीत विजय तिच्या साधेपणावर फिदा झाला. त्यानंतर त्यांच्यात प्रेम बहरलं आणि 1999 मध्ये त्यांनी लग्नाची गाठ बांधली. त्यांना 2 मुले झाली, मुलगा संजय आणि मुलगी दिव्या. तब्बल 27 वर्ष या दोघांनी एकमेकांवर खंबीर साथ दिली. मग असं अचानक काय झालं की ही जोडी वेगळी होण्याच्या मार्गावर आहे? गेल्या काही महिन्यांपासून विजय आणि संगीता सार्वजनिक ठिकाणी एकत्र दिसलेले नाहीत. विजयच्या जवळच्या मित्रांच्या लग्नात किंवा कौटुंबिक कार्यक्रमातही संगीताची अनुपस्थिती लोकांच्या नजरेतून सुटली नाही. आता अशी बातमी समोर येत आहे की संगीताने विजय विरुद्ध न्यायालयात घटस्फोटाची याचिका दाखल केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार तिने केवळ घटस्फोटाची मागणी केली नाही, तर विजयवर गंभीर आरोपही केले आहेत. संगीताने विजयचे एक प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत प्रेम प्रकरण असल्याचा दावा केला असून त्यामुळेच त्यांच्या नात्यात वितुष्ट असल्याचं म्हटलं जात आहे. ही बातमी समोर आल्यावर विजयच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. आता प्रश्न असा उरतो की अभिनेत्री नक्की कोण आहे? सोशल मीडियावरील युजर्स आणि साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील चर्चेनुसार हे नाव दुसरी तिसरी कोणी नसून लोकप्रिय अभिनेत्री त्रिशा कृष्णन आहे. विजय आणि त्रिशा यांनी अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. त्यांची ऑन स्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांना नेहमीच आवडते. लिओ चित्रपटाच्या शूटिंग दरम्यानपासून या दोघांच्या ऑफ स्क्रीन केमिस्ट्रीबद्दल चर्चा सुरू झाल्या. नुकत्याच झालेल्या एका रिसेप्शन पार्टीत विजय आणि त्रिशा यांना एकत्र पाहिलं गेलं, ज्याने आगीत तेल ओतण्याचं काम केलं. चाहत्यांचा असा दावा आहे की संगीताने ज्या अभिनेत्रीचा उल्लेख केला आहे ती त्रिशाच असण्याची शक्यता जास्त आहे. मात्र या सर्व बातम्यांमध्ये किती तथ्य आहे? विजय किंवा संगीता यापैकी कोणीही अधिकृतपणे घटस्फोटाच्या बातमींना दुजोरा दिलेला नाही. काही सूत्रांचं म्हणणं आहे की संगीता मुलांच्या शिक्षणासाठी आणि सुट्ट्यांसाठी परदेशात आहे, म्हणून ती विजय सोबत दिसत नाहीये. दुसरीकडे विजय आता राजकारणात प्रवेश करत आहेत. त्याने आपल्या TVK या पक्षाची घोषणा केली आहे. अशा परिस्थितीत त्याची प्रतिमा मलिन करण्यासाठी विरोधक अशा अफवा पसरवत असल्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्रिशासोबतची त्याची वाढती जवळीक आणि संगीताची दीर्घकालीन अनुपस्थिती यामुळे संशयाचे ढग गडद होत आहेत. सोशल मीडियावर सध्या 2 गट पडले आहेत. एका गटाचं म्हणणं आहे की विजयच्या वैयक्तिक आयुष्यात हस्तक्षेप करू नये, तर दुसऱ्या गटाला वाटते की आदर्श पतीचा प्रतिमा असलेल्या विजयने जर खरंच असं केलं असेल तर ते चुकीचं आहे. त्रिशा आणि विजय फक्त चांगले मित्र आहेत, असं समर्थन त्यांचे चाहते करत आहेत. तर दुसरीकडे संगीताच्या बाजूने उभे राहून लोक विजयवर टीका करत आहेत. 27 वर्षानंतर अशा प्रकारच्या नात्यांचं शेवट होणं हे खरंच दुर्दैवी आहे, मग त्यामागे कोणतेही कारण असो. अखेर जोपर्यंत विजय किंवा संगीता यापैकी कोणीही अधिकृतपणे यावर चर्चा करत नाही, तोपर्यंत या केवळ चर्चाच राहतील. पण त्रिशासोबतचे त्याचे नाव वारंवार जोडले जाणे आणि कौटुंबिक कार्यक्रमांमधील संगीताची अनुपस्थिती यामुळे या अफवांना बळ मिळत आहे. विजयचे चाहते सध्या प्रार्थना करत आहेत की हे सर्व आरोप खोटे ठरावेत आणि त्यांचा लाडका अभिनेता पुन्हा एकदा त्यांच्या कुटुंबासोबत आनंदी दिसावा. या वादाचा परिणाम विजयच्या आगामी गोट चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर किंवा त्याच्या राजकीय भवितव्यावर कसा होतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.